महिलांसाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा जी-आर. आता महिला बचत गट, ग्रामसंघ आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांच्या बचत गटांना सरकारी पडीक जमीन फक्त ₹1 भाड्याने मिळणार आहे. बांबू लागवड, चारा उत्पादन आणि नर्सरी व्यवसायासाठी तब्बल 10 वर्षापर्यंत जमीन मिळू शकते. 19 जून 2026 रोजी महसूल व वन विभागाचा हा महत्त्वाचा जी-आर जारी करण्यात आला आहे. आज आपण या जी-आरमधील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. राज्यात अनेक ठिकाणी पशुपालनासाठी चाऱ्याची कमतरता निर्माण होते. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात सरकारची पडीक जमीन वापराशिवाय पडून आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना अंतर्गत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि बांबू उत्पादन वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे महिला बचत गटांना सरकारी जमीन वापरून उत्पन्न मिळवण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या जमिनीचा भाडेपट्टा फक्त नाममात्र ₹1 दराने दिला जाणार आहे. या जी-आरनुसार विविध प्रकारच्या सरकारी पडीक जमिनीचा या योजनेसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या पडीक जमिनी, शासकीय मुलकी पड जमिनी, सरकारी 11 पीडित जमिनी, काही प्रकल्पांच्या वापरात नसलेल्या जमिनी, शेती महामंडळाच्या पडीक जमिनी, ग्रामसभेच्या परवानगीने गायरान जमिनी यांचा समावेश आहे. मात्र पुनर्वसनासाठी राखीव जमीन किंवा काही विशेष प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनी या योजनेखाली देता येणार नाहीत. या योजनेचा लाभ सर्वसामान्य व्यक्तींना मिळणार नाही. शासनाने काही पात्र गट निश्चित केले आहेत. यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट, उमेद अभियानांतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट, ग्रामसंघ, महिला बेरोजगार सहकारी संस्था यांना प्राधान्य दिले जाणार आहे. बँक खाते किमान 1 वर्ष सक्रिय असावे. वार्षिक उलाढाल किमान ₹50,000 असावी. शेती किंवा पशुपालनाचा अनुभव असलेल्या गटांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. या जी-आरमध्ये जमिनीचे क्षेत्रफळही निश्चित करण्यात आले आहे. 10 सदस्य असलेल्या महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन, 20 सदस्य असलेल्या संस्थेला 2 हेक्टर जमीन, ग्रामसंघाला तब्बल 5 हेक्टर जमीन मिळू शकते. ही बाब या जी-आरमध्ये सर्वात महत्त्वाच्या तरतुदींपैकी एक मानली जात आहे. चारा लागवडीसाठी जमीन सुरुवातीला 3 वर्षांसाठी दिली जाणार आहे. काम समाधानकारक असल्यास पुढे भाडेपट्ट्याचे नूतनीकरणही होऊ शकते. मात्र जमिनीचा मालकी हक्क शासनाकडेच राहणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, या जमिनीवर कायमस्वरूपी पक्के बांधकाम करता येणार नाही. फक्त चारा, बांबू, नर्सरी किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्पादन घेता येईल. जमीन दुसऱ्याला भाड्याने देता येणार नाही. जमीन गहाण ठेवता येणार नाही. नियमांचा भंग झाल्यास भाडेपट्टा तात्काळ रद्द होऊ शकतो. जमिनीवरील उत्पन्नाचा पूर्ण हक्क लाभार्थ्यांकडे राहील. पाण्याची व्यवस्था लाभार्थ्यांना स्वतः करावी लागेल. या योजनेसाठी थेट अनुदान मिळणार नाही. मात्र जिल्हा नियोजन समिती किंवा इतर निधीतून आर्थिक मदत मिळू शकते. सरकारला सार्वजनिक कामासाठी जमीन आवश्यक असल्यास 15 दिवसांची नोटीस देऊन जमीन परत घेण्यास अधिकार राहणार आहे. या योजनेसाठी स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पात्र महिला बचत गट आणि ग्रामसंघ यांना अर्ज करू शकतील. तालुका स्तरावरील समिती अर्जांची छाननी करेल. पात्र लाभार्थी निवडून त्यांच्यासोबत त्रिपक्षीय भाडे करार केला जाईल. त्यानंतर जमीन प्रत्यक्षात ताब्यात देण्यात येईल. एकूण पाहता महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, पशुपालनाला चालना देण्यासाठी आणि सरकारी पडीक जमिनीचा उपयोग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा अत्यंत महत्त्वाचा जी-आर जारी केला आहे. फक्त ₹1 भाडे, बांबूसाठी 10 वर्षाचा कालावधी आणि ग्रामसंघांना 5 हेक्टरपर्यंत जमीन ही या जी-आरची सर्वात मोठी वैशिष्ट्ये आहेत. तुमच्या गावात महिला बचत गट किंवा ग्रामसंघ असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच महत्त्वाच्या जी-आर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.